हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती थंडी स्पेशल आणि ही रेसिपी आहे गुजरातचं प्रसिद्ध उंधियू. हा उंधियू बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पुढीलप्रमाणे. इथे मी घेतलेली आहे 2 प्रकारची सुरती पापडी घेतली. एक दाणेवाली आहे आणि एक अशी पातळ असतं, त्याच्यात दाणे नसतात एवढे, अशी पातळ साळीची असतात आणि एक जाड असते ह्याच्यात असे दाणे भरलेले असतात. अशा 2 सुरती पापडी मी घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर ते तुम्हाला नाही मिळालं सुरती पापड तर आपली साधा घेवडा असतो तो पण तुम्ही घेऊ शकता. आणखीन साहित्य इथे घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे, शेंगदाण्याचं कूट आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, हिरवी मिरची बारीक करून घेतले, आपल्याला जेवढी लागेल तेवढीच घेणार आहे. इथं खोबरं घेतलेलं आहे, खोबरं जरा सर्व बारीक करून. इथे आलं लसूणची पेस्ट आहे. आता इथे घेतले 4 बटाटे छोटे छोटे मी कट करून घेतलेत असे इथे मध्ये. याच्यात आपल्याला तो मसाला भरायचा, इथे कट करून घ्यायचं मध्ये असं सुरीने, असं कट करून घेतलेत असे कट कर. ह्याच्यात आपल्याला मसाला भरायचा. त्याच्या इथे इथले कंद घेतला आहे, पर्पल कलर कंद, सॉरी हे रताळं आहे. त्याच्यानंतर इथे घेतलेले सुरण. इथे कंद घेतले, यामसुद्धा म्हणतात त्याला. हा कंद ह्या सीझनमध्येच मिळतो पर्पल कलरचा. त्याच्यानंतर मटार घेतलेले आहे. इथे घेतले ओला लसूण असतो, ओला ह्या आता ह्या सीझनमध्ये असं मिळतो, तो उंदियोसाठीच वापरलं ते खास. तुरीचे दाणे घेतले, ही ओली हळद घेतली थोडी, त्याने कलर छान येतो. त्याच्यानंतर इथे घेतलेले ओवा, धणा पावडर घेतलेले, हळद, हिंग. आणखीन साहित्य आपल्याला लागणार त्याचं मी आता हे असं असते, लसूण असं असतं, तर आपण कट करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आणि मुठ्या बनवण्यासाठी ते मी कोथिंबीर घेतली, सॉरी मेथी घेतली, स्वच्छ धुवून याला कापून ठेवलेले. एक वेगळे करणार आपण उंदियोसाठी जे मुठे लागतात ते आपण अगोदर करून घेऊया. त्यासाठी मी कोथिंबीर मेथी बारीक केली. थोडं तेल टाकते. थोडं आपल्याला सुरती पापडी येते शिजायला वेळ लागते म्हणून आपण ते शिजून घेणार आहे. थोडा ओवा टाकू आपण. थोडं हिंग टाकूया. हे टाकू. त्याच्यात थोडा चिमूटभर मी सोडा टाकला, खायचा सोडा, कारण पापडी लगेच शिजत नाही म्हणून. आता ही आपण शिजून ठेवूया कुकर. पापडी पण शिजून घ्या. थोडं पाणी टाकतो. दोन शिटीने आमच्या कुकरमध्ये शिजतं कुठलंही. 2 शिटी घेणार आहे त्याच्यात. मिक्सरवर थोडे वाटाणे वाटून घेऊया, थोडी बारीक करायची, थोडे वाटाणे, थोडी तुरीची दाणे, म्हणजे ते छान मिळून येतात त्याच्यात. तुरीचे दाणेसुद्धा घेतले मी त्याच्यात. आणि मिक्सरला बारीक करायचं. आणि बाकीचं माहिती म्हणजे इथे लसूण आहे, ओला लसूण, खोबरं, हिरवी मिरची, हे सगळं थोडं थोडं आपण वाटण करून घ्यायचं.
हे वाटाणे तुरीचे दाणे आहेत ते थोडे मी मिक्सरला बारीक करून घेतले. आता हे वाटाणे आणि तुरीचे दाणे मी मिक्सरवर थोडे बारीक करून घेतले, कारण ते मग उंदियोमध्ये मिळून येतं. आता ह्याच्याबरोबर हे आता लसूण आहे, ओलं लसूण, ते सुद्धा जरा जाडसर आपण वाटून घेऊया. त्याच्यात खोबरं वगैरे आपण टाकूया. कोथिंबीर घेऊया. कोथिंबीर सगळं वाटण करायचं. हे आपला मसाला तयार करण्यासाठी भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची. आता हे आपण थोडी हळद घेऊया. धना पावडर. आता हे थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया. आता हे आपण ओलं लसूण खोबरं वाटून घेतलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला मसाला तयार करून आपण वांगीमध्ये भरूया. वांगी बटाटे जे आहेत त्याच्यात हे भरायचे. असं सगळी तयारी करून अगोदरच ठेवायची, म्हणजे मग उंदियो बनायला वेळ नाही. मी आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, खोबरं जरा बारीक करून घेतले, त्याच्यामुळे आपला वेळ खूप वाचतो. उंदियो करताना 1-2 दिवस तिची तयारी करावी लागतो, लगेच होत नाही. आपण जसं गणेश चतुर्थीला दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीला आपण ऋषीची भाजी करतो, त्याच्यासाठी पण आपल्याला असं सगळं भाज्या गोळा करून साफ करून ठेवायला लागतं. तसंच उंदियोचं सुद्धा तसंच आहे. आणि हा उंदियो गुजरातमध्ये जास्त फेमस आहे. जेव्हा संक्रांतीच्या दिवशी जास्त प्रमाणात केला जातो, उतरणच्या दिवशी. ओवा घेऊया. मेथीची मुठी बनवण्यासाठी आता आपल्याला याच्यात सगळं थोडं सगळं टाकावं लागेल. त्याच्यानंतर अंदाजाने मीठ घेऊया, हळद, आलं लसूणची पेस्ट आहे, मिरचीची पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट थोडी, आपल्याला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे. त्यानंतर थोडं हिंग, थोडी लाल मिरची पावडर, धना पावडर, सगळं आपलं मीठसुद्धा टाकलेलं आहे. आणि थोडं मिक्स करायचं याच्यामध्ये. तर थोडी साखर पण टाकायची. आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकायचं. थोडं जे आपण वाटण केलेलं ते सुद्धा टाकूया त्याच्यात. खोबरं लसूण वगैरेचं वाटण केलेलं आहे. थोडं तेल टाकूया. हे सगळं मिक्स करून घेऊया अगोदर. त्याच्यात पाणी टाकायची गरज नाही आहे. त्यात जो पाणी सुटलं आहे मेथीचं त्याच्यातच आपण थोडंसं 1-2 चमचे चण्याचं पीठ आणि जेवढं लागेल तेवढं गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ तुमच्याकडे जाडसर असलं तर वापरा, नसेल तर मग बारीक वापरायचं. 2 चमचे बेसन टाकले. जेवढं लागेल गव्हाचं पीठ तेवढं आपण टाकूया. 3 चमचे टाकले अगोदर. आपल्याला हिरवं करायचं आहे. लज्जत जेवणाची या चॅनलवर माझा गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ आहे, त्याच्यात मी लाल मिरचीचं केलेलं आहे. आणि आज जे करते ती मी ऑर्डरचं आहे हे उंदियो, म्हणून त्यांनी हिरव्या मिरचीवर सांगितलं करायला. हिरवा कलर पाहिजे त्यांना, म्हणजे ग्रीन कलरचं सांगितलं त्यांनी करायला. अजून याच्यात पीठ पाहिजे.
मुठे वगैरे ही सगळी तयारी अगोदर करून ठेवायची. नंतर आपण पापडी कुकरमध्ये शिजत ठेवली, कारण पापडी शिजायला वेळ लागतो. आणि बाकीचे जे आहेत ते कंद वगैरे सगळं आपण ते फ्राय करून घेणार आहोत. फ्राय केल्यावर त्याची टेस्ट वेगळी लागते. काही मुठे बनवलेले मेथीचे, हे तुम्ही असंच शेप द्या किंवा गोल दिलंच तरी चालेल, गोल पण चालेल. लहान मोठे हे आपण आपल्यावर असतं, लहान किती पाहिजे किंवा. आता हे तेल गरम झाले, आपण बघूया तेल गरम झालं का. तर आपण पहिले मुठे करून घेऊया आणि त्याच्यानंतर वांगी बटाटे भरून घेऊया त्याच्यात मसाला. आता मोठे होईपर्यंत आपण इथे वांगी धुवून वगैरे पुसून घेतलेली आहे. तर हे आपण 4 पाका करूया. 4 कट मारायचे, आरपार नाही मारायचे, इथपर्यंत नाही यायचं. याच्यात आपल्याला मसाला भरायचा आहे. असं बघायचं खराब आहे की वांगी. बटाट्याला पण कट करून घेतलेले आहे. उंदियो बनायचं म्हणजे खूप वेळ जातो. अगोदर जर तयारी केली तर वेळ पण वाचतो. वांगी जरा बघायची, चिरल्यानंतर त्याच्यात कीड वगैरे पण असतं, बघून घ्यायची. तर ह्याच्यामध्ये आपण मसाला तयार करायचा आहे. एका बाजूला आपला मोठे पण तळून होतात, एका बाजूला आपण वांगीमध्ये आणि बाकीच्या साहित्यामध्ये मसाला भरायचा. क्रिस्पी असे झालेत आपले मोठे. थोडा घट्टच असा पीठ मळायचं मुठ्यासाठी. हे मोठे जर उरले तर आपण कुठल्याही भाजीत पण टाकू शकतो. पापडी असतं, घेवडा वगैरे असते, त्याच्यात छान लागतात. किंवा चहाबरोबर, गरम चहाबरोबर खायला पण छान लागतात. आता थंडी जास्त असेल तिथे असं
बुंदी वगैरे केलं तर कारण आमच्याकडे तेवढी थंडी नाही आहे, आमच्याकडे अजून काही ना गरमीच होते. आता हे बघा आपले मुठे तयार झालेले आहेत. आता दुसरे टाकूया आपण. मी गॅस तेल तापलेलं आहे, गॅस स्लो ठेवते. इथे मी मसाला तयार करते. आता ताट घेऊया, कुठे ताट. इथे आपण मसाला तयार करूया. इथे जो लसूण आहे, लसूण आणि कोथिंबीर याचा मसाला तयार करूया अगोदर आपण. त्याच्यानंतर इथे घेऊया आपल्याला मुठ्याकडे पण लक्ष द्यायचं आहे कारण करपून जातील नाही तर. आणि आपण मसाला पण तयार करूया. इथे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे, खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं घ्या, सुकं घेतलं तरी चालेल. इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं, कूट थोडंसं घ्यायचं, जास्त नाही घेतलं ते चालेल. थोडा ओवा घेऊया. ते थोडीशी साखर स्किप केली तरी चालेल, नसेल आवडत तर नाही घालायची. त्यानंतर इथे थोडीशी मी लाल मिरची पावडर टाक, थोडी अगदी, कारण आपल्याला ग्रीनच करायचं आहे. मीठ टाकले, थोडी हळद, धना पावडर, थोडा हिंग. हिंग थोडं जास्तच टाकायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण लाल मिरची जास्त नाही टाकले, थोडी अर्धा चमचा टाकली, कारण आपल्याला हिरवंच पाहिजे. मध्ये मध्ये मुठीयाकडे लक्ष द्यायचं, ते करपून जातील. मुठिया पण छान झालेल्या आहेत. ते सगळं मिक्स करून आपण हे बटाट्यामध्ये आणि वांग्यामध्ये भरून घेऊया. बाकीचे जे आहेत कंद जे आहेत, पर्पल कंद, ते तळून घेऊया. थोडं लांब जायचं तळताना कुठली असतं. जेवढं पाहिजे तेवढं कंद घ्यायचं. कंद, सुरण आणि रताळं हे तळून घ्यायचं, वांगी, बटाटे, आणि नंतर आपण त्याच्यात मसाला भरणार आहे. हा जरा वेगळ्या प्रकारचं केलं मी उंदीवर. पहिला जेव्हा केलं तेव्हा वांगी वगैरे भळूनच मी केलेलं होतं, पण आता हे वांगी कंद तळलं गेलं आहे, तर आपण हे काढून घेऊया. दुसरासुद्धा टाकूया आपण.
छान होतं. त्याची सुरण टाकलेलं आहे मी. सुरण पण तळून घेऊ आपण. तर सुरण, वांगी आणि बटाटे वगैरे पण तळून घेऊया थोड्या. थोड्या वेगळ्या प्रकारचा मी बुंदी बनवणार आहे. सुरण कसं असं खाजेरी असतं म्हणून मी थोडंसं त्याला कोकमचं आगळ लावून ठेवलेलं, कारण आपल्या कशा जिभेला खवखवते ना म्हणून. तर मी वांगी टाकते. वांगीसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. थोडी तळून घ्यायची म्हणजे ती टेस्टला छान लागतात. आणि तळल्यानंतर मी त्याच्यात मसाला भरणार आहे. त्याच्यावर मी देणार आहे, पुऱ्या करणार आहे. पुऱ्यांबरोबरही छान लागतं. म्हणजे असं खाल्लं तरी चांगलं लागतं. तर ह्या दिवसात कशा सगळ्या भाज्या मिळतात, त्याच्यामुळे ज्या थंडीच्या दिवसातच उंधियो बनवल्या जाते. एरवी भाज्या काही मिळत नाही सगळ्या. दरवर्षी मी 2-3 वेळा करते. आता ही ऑर्डर असल्यामुळे मी आताही संध्याकाळी त्यांच्याकडे कोण पाहुणे येणार, ज्यांची ऑर्डर आहे ती, त्यांना रात्रीच्या जेवणासाठी पाहिजे पुरी आणि उंधियो. आपण सुद्धा तळून घेतलेले वांगी काढूया. आता आपले रताळे नाही, रताळे पण तळायचे. सगळं धुवून स्वच्छ कापून घेतलं. सगळं कंद जे असतं ते चिकट असते, बुळबुळीत असतं. त्याच्यामुळे काय तर तळताना थोडं तेल अंगावर उडण्याची शक्यता असते. हे सुद्धा चांगलं तळून घ्यायचं रताळा. आता आपण रताळी पण तळून झाले, ते पण काढूया. म्हणजे तेल भरपूर लागते, मी थोडं कमीच वापरणार. आता टाकूया बटाटे. तर वेगळ्या पद्धतीने मी आहे उंधियो बनवणार आहे. ते सगळं तळून घेतलेलं आहे. आता मसाला पण तयार झाला आहे. आपण हे बटाटे आणि वांग्यामध्ये हा मसाला भरायचा आणि बाकीचा उरलेला ह्याच्यात टाकायचा आणि थोडा उरेल तो आपण फोडणीसाठी वापरणार आहे. फोडणीमध्ये परतून घ्यायचा थोडा. छोटे छोटे बटाटे आणखी छोटे मिळाले तर छान, पण हे मला एवढं साहित्य मिळाले. कच्चा केळा पण घालतात, पण मला कच्ची केळी मिळाली नाही, तर मी पिकलेला केळा आणलेला आहे. पिकलेला केळा घातला तरी चालेल. याच्यातली एखादी वस्तू नसेल तर चालू शकतं, पण वांग पाहिजे. कंद वांग हे तर पाहिजे. आणि मुठिया सुरती पापडी नाही मिळाली तर आपण जो घेवडा
वापरतो भाजीसाठी तो वापरलं तरी चालेल. आणि माझी ऑर्डरचं असल्यामुळे मला सुरती पापडी आणावी लागली. हे सगळी तयारी अगोदरच, सुरती पापडी वगैरे आपण आणलं की ती तयारी अगोदरच करायला पाहिजे. सगळीकडेच मिळत नाही पापडी, नॉर्मल पापडी सगळीकडे मिळते. आपण घेवडा बोलतो त्याला. एक वर्षी मला सुरती पापडी मिळाली नाही, मग ती तेच वापरलेलं. बघा आता सीझन आहे, थंडीचे दिवस आहेत. तुम्हीसुद्धा थोडं थोडं आणून बघा जरा. पहिल्यांदा जर करत असाल तर अशा प्रकारे करून बघा. मी पूर्वीपासून करत आले, त्याच्यामुळे मला आमचा गुजराती एरिया होता आमच्या इथे. माझ्या मैत्रिणी गुजराती जैन त्यांच्याकडे बघून बघून मी शिकले. पण मी थोडं वेगळं केलं आता. हे आपली पण थोडी आयडिया त्याला लावायला लागतं. हे नंतर पापडी पण आपली शिजलेली आहे. कुकरमध्ये मी 2-3 शिट्या घेतलेल्या आहेत. आता हे सगळं मी कुकरमध्येच लावणार आहे, म्हणजे लगेच होणार. तो पातेल्यात केलं तरी चालेल. आता हे सगळं शिजलेलंच आहे, तळलेलं आहे, पण तरी वेळ खूप जातो ना. आता हेच ह्या तेलामध्ये मी फोडणी देणार आहे. बटाटेसुद्धा तळून झालेले. आता इथे मी गॅस बंद करते आणि आपण पापडी जे कुकरमध्ये शिजत ठेवली काढून घेते. गॅस बंद केलेले मी बटाटे काढून टाकते. आता हे थंड झाले वांगी बटाटे, त्याच्यात आपण मसाला भरणार आहोत. हा उरलेला तेलच मी वापरणार आहे. शिजलेली थोडी, आपण जेव्हा फोडणी वगैरे देऊ तेव्हा ती आणखीन शिजणार. आता ही सगळी काढून घेते मी आणि आता फोडणी देऊया. आता जो मसाला आपण तयार केला आहे तो ह्याच्यात भरूया. थोडी गरम आहे. गरम आहे. ते ह्याच्यामध्ये आपण भरून घेऊया आणि बाकीचं उरलेलं आहे ते आपण ह्याच्यात टाकूया. याला पण ते मसाला लागला पाहिजे. थोडीशी मी हळद टाकते ह्याच्यात, ओली हळद येते, त्याने छान स्वाद येतो. ह्यालासुद्धा आपण हा मसाला लावूया. बटाटे गरम आहेत म्हणून मी अजून त्याला मसाला नाही भरला. अजून गरम आहेत ते, थोडं थोडं भरायचं. आता जोरात आपण हे केलं तर ते 2 तुकडे होणार, म्हणून जर हळूवारपणे त्याच्यात भरायचं मसाला.
गरम आहे अजून, त्याच्यामुळे थोडा हात भाजतोय. मी आता ही पिकलेली केळी घालणार याच्यात. केळंसुद्धा आपण पुसून घेऊया. केळीचे पण तुकडे करून देईल की सर्वात शेवटी, म्हणजे सगळं हे झाल्यानंतर आपण केळी टाकूया वरती सगळ्यात शेवटी. त्याला पण असे 2 पाका करायचा आणि त्याच्यात हा मसाला भरायचा. कच्ची केळीमध्ये भरलं तरी चालेल. आपण जर मसाला केला तर भरूया. मी तेल वापरलं तोच मी वापरते. नवीन तेल घेतलेलं नाही, तो म्हणजे तो पण आपला वापरला जातो. तर जो आपण मसाला तयार केला होता, वाटाणे वगैरे सगळं, आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं आहे त्याच्यात, तो आपण तळून घेऊया अगोदर. थोडे हिंग टाकते. परत आपण फोडणीमध्ये थोडं ओवा टाकूया. थोडी कोथिंबीर पण टाकते. मसाला छान तळून घ्यायचा आता पण. मसाला छान तळून घेतले. मीठ वगैरे बरोबर व्यवस्थित त्याचं टाकलेलं, छान परतून घेतलेला मसाला. आता आपण त्याच्यामध्ये आपण जे साहित्य आहे ते टाकूया. तर मी थोडा गॅस बंद करते. बटाटे टाकते. बटाट्याचे तुकडे केले तरी चालेल, नसेल भरता आले तर. काही सगळं टाकते. गॅस मी बंद केलेले अगोदर. आता हे सगळं आपल्याला लावून घ्यायचं आहे, वांगी वगैरे सगळं. आणि थोडं पाणी टाकायचं, अर्धा ग्लास. आता एकदम सुकं होतं ना, म्हणून थोडं पाणी टाकायचं. उरलेलं सुद्धा टाकते. सगळं मिक्स करून घ्यायचं आपण. आणि मीठ बघायचं, कमी जास्त असेल तर मीठ थोडं टाकायचं. अजून आपले दाणे मटारे आहे, तुरीचे दाणे आहेत, हे शिजायला लागेल म्हणून थोडं आपण पाणी टाकायचं. त्याच्यावर मी टाकणार ही वांगी. केळी आणि मुठे. आपल्याला जेवढे मुठे जास्त आवडतील तेवढे टाकायचे. बाकीचे आपण असे सुद्धा खाऊ शकतो उरले तर. आता इथे सगळं टाकून झालेलं आहे.
आता ह्याला आपल्याला पाणी बघायला पाहिजे किती आहे ते, पण आपल्याशी सगळं शिजायला पाहिजे. आता थोडं पाणी टाकूया, जेवढं आपल्याला लागेल तेवढा. आता मी कुकर बंद करते, एकच शिटी घे. मी बनवलेली उंधियो पुरी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा संक्रांतीला ही रेसिपी करून पहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे थँक्स, आभारी आहे.